तामिळनाडूचा जर आपण विचार केला तर सगळ्यात मोठा सेटबॅक तिथे बसलेला आहे. जे काही ओपिनियन पोल सुद्धा आले होते, त्या पोलनुसार असंच आपल्याला पाहायला मिळालं, की तिथे पुन्हा द्रमुकची सत्ता येऊ शकते. काहींनी असं सांगितलं, की अण्णा द्रमुकची सत्ता येऊ शकते. मला वाटतं एखादाच ओपिनियन पोल होता ज्यांनी टी-व्ही-केला 90 जागा मिळतील असं सांगितलं होतं. टी-व्ही-के म्हणजे स्थलपती विजयचा पक्ष. साधारण गेली 2-2.5 वर्ष विजय तयारी करत होता. त्याने पक्ष स्थापन केला. पक्ष स्थापन केल्यानंतर वर्षभर लागली त्याला एकूणच सगळं बांधणी करायला आणि त्यानंतर तो मैदानात उतरला. सभा सुरू केल्या. मधल्या काळात काही गोष्टीही घडल्या ज्याने त्याला ट्रोल केलं गेलं. काही त्याची वैयक्तिक गोष्टी असतील आणि काही राजकीय गोष्टी. एका ठिकाणी गर्दीमध्ये काही लोकसुद्धा तिथे मेली होती. त्यामुळे त्याच्यावर आरोपसुद्धा केले गेले. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर थलपती विजय देशभरात चर्चेत आला होता. याआधी तो आपल्याला माहिती आहे, की त्याचे चित्रपट तिथे रिलीज व्हायचे. देशभरात चित्रपट पाहायला जायचे. अगदी परदेशातही जे काही त्याचे फॅन्स आहेत ते चित्रपट बघायचे आणि 300 कोटीचा गल्ला गेल्या काही चित्रपटांनी कमावलेला आहे. त्यामुळे विजयची जी काही पॉप्युलॅरिटी आपण म्हणू शकतो, प्रेक्षकांमध्ये होती, भारतीय जे काही त्याचे चाहते आहेत त्यांच्यामध्ये होती, अगदी परदेशात होती. त्यामुळे त्याला राजकारणात कितपत यश मिळेल हा मोठा प्रश्न होता. कारण की याआधी आपल्याला माहिती आहे, की अलीकडच्या काळात कमल हसन यांनी तिथे पक्ष काढला होता. मक्कल निधीमय हा त्यांचा पक्ष होता. मोठा गाजावाजा झाला होता. त्यानंतर मधल्या काळात रजनीकांत यांनी प्रयत्न केला होता. रजनी मक्कल नावाचा त्यांनी एक राजकीय संघटना सुरू केली होती. त्याचंच पक्षात रूपांतर करायचं होतं आणि ती तयारी रजनीकांत यांनी सुरू केलेली होती. पण अचानक असं काही घडलं, की त्यांना जाणवलं आपलं वय खूप झालंय आणि या वयात जर आपण पक्ष काढतोय, तर आपण तो पक्ष सांभाळू शकू का? आणि आपण स्वतः कितपत यश मिळवू शकू? असंच त्यांना कुठेतरी वाटलं आणि रजनीकांत यांनी अचानक माघार घेतली. म्हणजे मला आठवतं, की रजनीकांत हे घोषणा करतील बाबा पक्षाची, चिन्हाची किंवा एकूणच काही राजकीय वाटचालीची. पण त्याच वेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि असं सांगितलं होतं, की मी आता राजकारणात उतरणार नाही. जी काही एकूणच परिस्थिती जर पाहतोय, तर मला असं वाटतं, की मी राजकारणात उतरू शकणार नाही. त्यानंतर जी परिस्थिती होती, सुपीक जमीन विजयला वाटत होती. ती तशी सुपीक जमीन तामिळनाडूच्या राजकारणात तयार झाली आणि त्यानुसार रजनीकांत यांनी माघार घेतल्यानंतर विजय हा राजकारणात आला. विजयने पक्ष काढला. त्याच्या वडिलांची खरी तर अनेक वर्षांपासून इच्छा होती, की विजयने राजकारणात यावं आणि विजयने योग्य टायमिंगसुद्धा साधलं. कारण की रजनीकांत असो, कमल हसन असो यांनी खूप उशीर केला होता. अगदी वयाच्या 70कडे जात असताना त्यांनी राजकारणात एंट्री घेण्याचा विचार केला. त्यामुळे एक फॅन बेस असतो, एक युवा वर्ग असतो. तसा काही त्यांना पाठिंबा मिळाला नव्हता. पण विजय अगदी 50च्या आसपास योग्य ऐन भरात तो होता. त्याच्या चित्रपटांची चर्चा होत होती. सामाजिक विषय घेऊन तो चित्रपट अलीकडे करत होता. त्यामुळे एकूणच त्याने पार्श्वभूमी तयार केली होती, की तो राजकारणात येऊ शकतो आणि योग्य वेळी तो राजकारणात सुद्धा आला आणि राजकारणात आल्यानंतर त्याने आपल्याला माहिती आहे, की पूर्ण तामिळनाडू राज्य पिंजून काढलं, योग्य उमेदवार शोधले, पक्ष संघटना बांधली आणि केवळ 2.5 वर्षात जी किमया त्याने साधली आहे, तो आता तामिळनाडूचा मुख्यमंत्री होऊ शकतो. अशी परिस्थिती आहे. कारण की जवळपास 104 ठिकाणी तो आघाडीवर आहे. त्याचे उमेदवार आघाडीवर आहेत आणि जो काही बहुमताचा आकडा आहे त्याला सध्याच्या घडीनुसार एक 10 जागा कमी पडू शकतात. पण तिथे काँग्रेस आहे, तिथले काही स्थानिक पक्ष आहेत. त्याचं गणित आरामात जुळवून येऊन तो मुख्यमंत्री पदावर बसू शकतो. अशी परिस्थिती तामिळनाडूमध्ये आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा उलटफेर या निवडणुकीत जर कोणी केलाय, तर तो विजयने केलाय असंच बोललं जातं. एखादा व्यक्ती जो अभिनेता आहे तो राजकारणात येतो, स्वतःचा पक्ष स्थापन करतो. हे जवळपास 80च्या दशकात घडलेलं होतं. एम-जी-आर यांच्या माध्यमातून किंवा एन-टी-आर यांच्या माध्यमातून जेव्हा ते राजकारणात आले, त्यांनी स्वतःचा पक्ष काढला आणि ते मुख्यमंत्री झाले. आंध्रमध्ये एन-टी-आर होते. ते सत्तेत आले होते, मुख्यमंत्री झाले होते पक्ष काढून अगदी काही वर्षात आणि एम-जी-आर यांनी सुद्धा तसंच केलं होतं, की डी-एम-केमधून बाहेर पडून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि ते मुख्यमंत्री झाले होते. पुढे जयललिता यांनीच तो पक्ष सांभाळला. पण त्यानंतर जवळपास 40 एक वर्षानंतर पुन्हा असं काहीतरी घडलंय, ते विजयच्या रूपात घडलेलं आहे. त्यामुळे विजयने योग्य वेळी संधी साधली, योग्य वेळी राजकारणात एंट्री घेतली आणि त्यानुसार त्याच्या पक्षाला यश मिळताना पाहायला मिळतं. जवळपास 109 ठिकाणी 234 पैकी त्याचा पक्ष आघाडीवर आहे. त्याला तरी कोणी मदत केली नाही. तरी काँग्रेसचे 4 ठिकाणी आमदार होऊ शकतात. त्यानंतर पी-एम-के नावाचा पक्ष आहे स्थानिक 5 ठिकाणी आमदार होऊ शकतात. त्यानंतर आणखीन 2-4 पक्ष आहेत ज्यांचे 2-2 आमदार निवडून येऊ शकतात. त्यामुळे ते गणित विजय साध्य करू शकतो. आता विजयचं चला प्रसिद्ध आहे, तो अभिनेता आहे. दक्षिणेत थोडंसं एक क्रेज असते चित्रपटांची, तिथले हीरोज असतात, त्यांना मानणारा एक मोठा वर्ग तयार होत असतो.
या सगळ्या गोष्टी असतात. पण त्या पलीकडे जाऊन विजयने काही घोषणा महत्त्वाच्या केलेल्या होत्या. काही आश्वासनं महत्त्वाची दिलेली होती. त्या आश्वासनांचा विचार केला तर महिलांना ₹2,500 दर महिन्याला देणार. म्हणजे लाडकी बहीण योजना आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात असो किंवा इतर कोणत्याही राज्यात चर्चेत आली होती आणि गेम चेंजिंग ठरलेली होती. मध्य प्रदेशात आपण पाहिलं, महाराष्ट्रात सुद्धा पाहिलं. त्यानुसार महाराष्ट्रात महिन्याला ₹1,500 महिलांना मिळतात. तसंच तिथे ₹2,500 घोषणा थलपती विजय यांनी केलेली होती. त्या व्यतिरिक्त बेरोजगार भत्ताही देणार अशी घोषणा केली होती. म्हणजे जे काही बेरोजगार आहेत त्यांना महिन्याला किंवा वर्षाला आपण भत्ता देऊ असं देखील सांगितलं होतं. त्यानंतर वर्षाला 6 गॅस सिलेंडर हे मोफत देणार. अन्नपूर्णा सुपर 6 नावाची योजना त्याने सांगितली होती. त्याच्या जे काही संकल्पपत्र होतं त्यात, की बाबा मी जर सत्तेत आलो तर वर्षाला 6 सिलेंडर हे तुम्हाला मोफत देणार. ही एक मोठी गेम चेंजिंग घोषणा या निमित्ताने आपण म्हणू शकतो ठरलेली आहे. त्यानंतर अन्नव सिर थिट्टम अशी एक योजना आणणार असं सांगितलं होतं. लग्नासाठी बहीण असो किंवा मुलगी असो यांच्या लग्नासाठी 8 ग्रॅम सोनं आणि साडी असं आपण देणार असंही त्याने सांगितलेलं होतं. त्यानंतर 1ली ते 12वी जे काही विद्यार्थी असतात त्यांना शिक्षणासाठी दरमहा ₹15,000 आपण देणार असं त्याने सांगितलं होतं. त्यानंतर महिलांना मोफत बस सेवा देऊ असंही त्याने सांगितलं होतं. त्यानंतर पेन्शन योजना आहे त्याचा विस्तार करू असंही त्याने सांगितलं होतं. जे काही पेन्शन आता मिळतंय त्यात अधिकची वाढ करू किंवा अधिक लोकांना कसं सहभागी करता येईल असं त्याने सांगितलं होतं आणि मोफत 200 युनिट्सपर्यंत वीज आपण त्यांना देऊ असं देखील त्याने सांगितलेलं होतं. त्यामुळे विजयच्या या 7 घोषणा त्यात त्याची प्रसिद्धी आणि त्यात साहजिकच आहे की द्रमुक आणि अण्णा द्रमुक किंवा DMK आणि AIADMK हे दोघेही गेली काही वर्ष आपण पाहतोय की आलटून-पालटून सत्तेत राहिलेलेच आहेत आणि जयललिता गेल्यानंतर राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. एक मास लीडर आपण म्हणू शकतो राहिलेला नव्हता. करुणानिधी गेले होते, जयललिता गेल्या होत्या. स्टॅलिन हे तसं काही करुणानिधीने इतके प्रसिद्ध नव्हते, पण एक पक्ष संघटना त्यांच्याकडे होती, एक पक्ष होता. त्यामुळे ते उजवे ठरत होते काही प्रमाणात का होईना. त्यानंतर विजयची एंट्री झाल्यानंतर एक मास लीडर तामिळनाडूतल्या लोकांना पाहायला मिळाला. तो दिसून आला आणि आधीच 2 पक्ष सत्तेत राहिलेले आहेत. त्यांनी विशेष काही केलं नाही आणि द्रमुकचं साहजिकच आहे की एक सत्तेविरोधी लाट तयार होते. या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर विजयला यश मिळालेलं आहे. पण आपण एक पाहू शकतो जर विजय या कुठेतरी निवडणुकीत जर नसता, तर मात्र AIADMK पक्ष सत्तेत आला असता असंच दिसून येतंय. त्यामुळे सरकारविरोधी लाट किती मोठी आहे हेच या निवडणुकीत पाहायला मिळालं.